ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननी तपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदै धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संताचिया त्यांच्या पादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते म्हणून लावा अंगारा सामर्थ्याने 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 गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते पदतीर्थाचे दर्शन करता मुखी झडकले आसू माय माऊली माय माऊली माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू शेगावीच्या चला जाऊया शेगावीच्या चला जाऊया आनंदाच्या माहेरा सामर्थ्याने 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 गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते नरहरी महाराज की जय देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तप्रसंगी घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 जणांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. महाराज या अभंगामधून संत संगतीचं महत्त्व प्रतिपादन करतात. कारण की थोडा आवाज थोडा विठ्ठला विठ्ठल जीवनात आल्यानंतर संत संगती फार महत्त्वाची आहे.
जीवनात जर तुम्हाला सुख समाधान लाभत असेल तर जीवनामध्ये तुम्हाला योग्य संगतीची गरज आहे. महाराज या अभंगामधून एक लक्षण सांगतात की बा मला ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो, सतत वास्तव्य करतो, अखंड वास्तव्य करतो, अशा संतांची संगती मला तू दे. आणि असेच माझ्या मनाला आवडते. एकदा का ही संगती झाली म्हणजे हरिजनाची जर भेटी माझ्या जीवनात झाली तर ती ताटातूट होऊ देऊ नको. यातच माझ्या जीवनाचं भलं आहे. या अभंगाचा हा झाला सरळ सरळ अर्थ. आता आपण विस्ताराने पाहूया. विठ्ठल विठ्ठल महाराज आज काही परिहार द्यायचो असो असा की गेले कित्येक वर्षापासून चालू लेसला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये चालू असलेली भागवत कथा आहे. भागवत कथा हरिभक्तपरायण आदरणीय प्रकाश महाराज मोरखडे भालेगावकर यांच्या मुखारविंदामधून आपण ही कथा ऐकत आहात. खरोखर भाग्यवान मंडळी आहे. कारण की आपण गेले 7 दिवस झाले या कथा भागीरथीमध्ये स्नान करत आहात. अन कथा हे सर्व दोषाचं हरण करणारी असते. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्तानि नाम, देव भक्तानि नाम, देव भक्तानि नाम, देव भक्तानि नाम. तेथे उत्तम, तेथे उत्तम, तेथेची उत्तम, तेथेची उत्तम. राजा वंदिते, राजा वंदिते. जळती दोषाचे डोंगरा, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगरा, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर, जळती दोषाचे डोंगर. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानि नाम, तेथेची उत्तम, चरण राज वंदिते. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानि नाम, तेथेची उत्तम, चरण राज महाराज जीवनामध्ये कथा ही व्यथा हरवणारी असते. कथा जर तुम्ही ऐकत असाल तर कथेचं एवढं मोठं पुण्य आहे. जर समजा तुम्ही कथा ऐकून तुमच्या घरी जात असाल आणि तुम्ही जात असताना ज्या आजूबाजूनं जर अघटित जीव समजा आत्मा एखादा भटकत असेल, त्या आत्म्याला फक्त तुमच्या अंगावरून जाणारा वारा कधी लागला तरी त्या आत्म्याला शांती भेटते. हे कथा ऐकण्याचं पुण्य आहे. याकरता शास्त्राचा असा एक पुरावा आहे की जनक राजा स्वर्गाला जात असताना त्यांना यमलोक मार्गे नेण्यात आलं. ज्यावेळेस त्यांना यमलोक मार्गे नेण्यात आलं त्यावेळेस यमलोकात जे आत्मे होते, जे तळपळून राहिले होते, ते आत्मे जनक राजांना म्हणत की महाराज तुम्ही इथून जाऊ नका. मग जनक राजा त्या विष्णुदूतांना विचारतात की बा हे लोक असे का म्हणतात, मला इथून का जाऊ नका म्हणतात. मग त्या दूतांनी राजाला सांगितलं की बा तुमच्या अंगावरून जो वारा वाहत जात आहे आणि त्या वाऱ्याने यांच्या आत्म्याला शांती भेटत आहे, त्याकरता हे लोक तुम्हाला म्हणतात की बा तुम्ही इथून जाऊ नका. मग जनक राजा म्हणतात मला या मार्गे का आणण्यात आलं. त्याचं एक कर्मच होतं चुकलेलं महाराजांचं, जनक राजांचं. ज्यावेळेस जंगलामधून जनक राजांचा रथ जात होता त्यावेळेस त्या रथाच्या समोरून एक गाय आली. त्या गायीला जायचं होतं पूर्वेला, पण जनक राजांनी त्या गायीला आणलं दक्षिणेला. म्हणून त्या कर्माचं फळ म्हणून जनक राजांना दक्षिण मार्गे स्वर्गाला नेण्यात आलं होतं. म्हणून कथा ऐकण्याचं एवढं मोठं पुण्य आहे. म्हणून कथा ही सर्वांनी ऐकलीच पाहिजेत. आणि आपल्या आज कार्यक्रमाला लाभलेले सर्व टाळकरी मंडळी गावातलीच आहे का? हां,
पंचकृषीमधली समजा पंचकृषीमधली गायक मंडळी समजा टाळकरी मंडळी आहे, आणखी आमचे बोबळे महाराज आहेत, आणखी आमच्यासोबत आलेले ज्ञानेश्वर महाराज आहेत, आणखी तांगडे महाराज आहेत पोरतचे, आणखी विशेष करून आमचे अजू महाराज अजय महाराज यांचं पण आम्हाला आज वाजवण्याचं भाग्य आहे. खरोखर ही पूर्ण महाराष्ट्रात गाजलेली मंडळी आहे. महाराज पण अजू महाराज टी व्हीवर कार्यक्रम झालेले आहेत महाराजांचे, पण आज ते आपल्याला भेटले आपल्या भाग्याने. ते मला माझंच भाग्य म्हणावं लागेल की ही मंडळी भेटली मला आज. विशेष करून म्हणजे आज विष्णुभाऊ आमचे यांनी आज आमचं कीर्तन लाईव्ह केलं. आमचं कीर्तन लाईव्ह करण्यासारखं नाही आहे, पण आज त्यांनी मोठेपणा दाखवला. त्यांचं सकाळी त्यांचे चिरंजीव पण आलेत आम्हाला वाजवण्याकरता, पण आता ते अजू महाराज आले त्याच्यापेक्षा ताकदवार. ते म्हणत की बा यायच्याच्यानं तुम्हाला काही साधणार नाही, म्हणून यांना त्यांनी म्हणजे हा मोठेपणा आहे परमार्थातला आपल्या, की आपल्यापेक्षा जर ज्येष्ठ कोणी वाजवणारा आला तर त्याला मान देणे हा आपल्या परमार्थातला खरा मोठेपणा आहे. महाराज विठ्ठला विठ्ठला. आणि महाराज अभंगामधून मागणी करतात. महाराज मागणी हे कोणाकडे नाही करता येत, आणि महाराजांनी ही मागणी केली. झालं असं की तुकोबाराय पंढरपूरच्या वारीला नित्यनेमाने जात असत, आणि त्यांच्या वडिलांची मिराशीच होती. ते माझ्या वडिलांची मिराशी का देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. गेले असताना नित्यनेम आटपून चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा नगरप्रदक्षिणा महाराज दर्शन बारीमध्ये लागले आणि गाभाऱ्यापर्यंत गेले, आणि विठ्ठवाने तुकोबारायांना पाहिलं आणि तुकोबारायांचं हृदय भरून आलं. दोघांच्या डोळ्यातून पण अश्रू व्हायला लागले. त्यावेळेस खरोखर तुकोबा ज्ञानोबासारखे भक्त भेटायला जरा अशी अतिशोक्तीच होणार आहे बोलायची, पण देवाला पण नशीबच लागत असेल. आपल्यासारखे तर भरपूर जातात मागणारे, पण न मागणारे भक्त भेटायला देवाला नशीबच लागते. महाराज विठ्ठला. कारण आपण मागणारे भरपूर आहोत. भगवंत तुकोबारा आपल्याला काहीतरी मागतील या आशेने असे आसलावून बसलेले होते की तुकोबा काहीतरी मला मागतील आणि मी त्यांना कधी देतो. त्यावेळेस तुकोबारायांना भगवंतानं विचारलंच की तुकोबाराय तुम्ही आता आलेच आहात तर काहीतरी मागा, जेणेकरून माझ्या डोक्यावरलं वजं हलकं होईल. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही आमचा गाथा वाचला नाही का? आमच्या गाथ्यामध्ये आम्ही प्रमाण लिहून ठेवला आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणते, वडिलांची रीत जाणते, वडिलांची रीत जाणते. काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत. आमच्या वडिलांची रीत आहे देवा, आम्ही काहीही मागणार नाही. कारण आजपर्यंत आमच्या घराण्यात कोण काहीच मागितलं नाही. अन तुकाराम महाराज आणखी त्याच्याही पुढचं म्हणतात, हात तुका म्हणे हात पसरी जिने जळो जिने लाजीरवाने. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक्क त्याचे. त्याच्या जीवनाचा धिक्कार असो जो मागत असेल त्याच्या, आम्ही काहीच मागणार नाही. अन महाराज मागण्याकरता बी थोडी अक्कलच लागते. कोणालाही काही मागून चालत नाही. एक जण देवाकडे गेला आणि भगवंताला म्हणे, देवा तुमच्याकडे मला देण्याकरता काय आहे? भगवंत म्हणत, माझ्याकडे तुला देण्याकरता भक्ती आहे आणि माया आहे. तो ने बा मला याच्यातला फरक सांगा तुम्ही काय आहे. तर भक्तीमध्ये काय फरक आहे आणि मायेमध्ये काय फरक आहे? देव त्याला म्हणत,
भक्तीही नाचवते आणि मायाही नाचवते. माया हे संसारातल्या माणसाला नाचवते आणि भक्ती हे मला नाचवते. भक्तीनं नाचवलं नाही का हो? नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता सावध होई देवायचा बोले कबीर, सावध होई देवायचा बोले कबीर, सावध होई देवायचा बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. वा महाराज, योग्य प्रमाण दिलं महाराजांनी, बोबळे महाराजांनी. कारण की तुम्हाला सांगतो, एकदा माझं कीर्तन चालू होतं, पूर्ण कीर्तन झालं पण कोणं प्रमाण नाही दिलं. शेवटी मग त्या बहादरानं दिलं कीर्तन प्रमाण. तो काय म्हणे, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. प्रमाण दिलं नाही बा तुले, नको खेद करू कोण्या गोष्टीचा. एक त्याच्याही पुढचा भेटला बोबळे महाराज, तो मला काय नाही, त्याला म्हटलं म्हणा आबाजी चाल. ते आबाजी आले आणि बसले चाल म्हणत. त्यानं दुसऱ्याचा बंगाल चाल म्हणणं चालू केली. म्हटलं आबाजी हा अभंग नाही घेतला मी ना कीर्तन आले, त्यानं मला हाच पाठ आहे. म्हटलं म्हणा बापा, जो पाठ असेल तो. विठ्ठला विठ्ठला. म्हणून महाराजांनी योग्य प्रमाण दिलं. माझं चुकलं होतं थोडा वेळ. मी नाचता नाचता म्हणलं नामदेव कीर्तन करी म्हणलं. हे प्रमाण पाहिजे तिथं. नाचता नाचता देवाचा गळला, म्हणजे भक्ती देवाला नाचवते आणि माया ही संसारातल्या माणसाला नाचवते. आता संसारातल्या माणसाला माया ही नाचवते कशी? एक फकीर भिक्षा मागायला गेला. भिक्षा मागायला गेला त्या दिवशी त्याला जरा जास्तीच भिक्षा मिळाली. मग त्यानं ते आटा घरी आणला तो आणि वदरसा बांधला आणि खाली झोपला त्या झोपडीत. मग तो त्या आट्याकडे पाय म्हणल्या का, आपल्याला एवढ्या आट्याची गरज नाही, आपल्याला फक्त एकाच भाकरची गरज आहे. आपण यातला एका भाकरपुरता काढून घेऊ आणि बाकीचा आटा हा बाजारात घेऊन जाऊ विकायले. आणि त्याचे ते स्वप्न रंगणं सुरू झाले. त्याला ते पाहता पाहता झोप लागली आणि ते स्वप्न सुरू झाले रंगवून त्याचे, की आता आपण हा आटा विकला बाजारात नेऊन, याची एक कोंबडी आणली, त्या कोंबडीच्या 10 कोंबड्या झाल्या, त्या 10 कोंबड्याच्या 20 झाल्या, 20च्या 25 झाल्या, येलो मांडवार गेला. मग आपण शेती घेतली, घर बांधलं, लग्नही केलं. हे त्या स्वप्नातच लग्न केलं, मूलबाळही झाले, एक घोडाही घेतला चक्कर मारायला. घोडा घेतला आणि याचं लेकरू लहान त्या घोड्याच्या पायाशेजारी गेलं. हा स्वप्नात त्या बायकोले म्हणते, का म्हणते तुला समजत नाही का, ते लेकरू त्या घोड्याच्या पायाशेजारी गेलं आणि तिनं जर लात मारली तर त्या पोराचं काय होणार आहे. ती बायको त्याला तिकून म्हणते, ते का मा एकट्याचंच आहे काय, तुमचं नाही काय. चाललं असं वाळत वाळत भांडण द्यायचं. भांडण इतकं विकोपाले गेलं, यानं जे लात मारली त्या बाईले, ते लात डायरेक्ट लागली त्या मळक्याले. त्या मळक्याच्या धिंगाणा ते पीठ बंद त्याच्या अंगावर.
हे झालं संसारातलं नाचणं. भक्ती हे देवाले नाचवते, म्हणून मागणं फार महत्वाचं आहे. तुम्ही भगवंताकडे भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. भगवंताकडे मागायचं असेल तर प्रेम मागा, म्हणून मागणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर मागणं कळत नसेल तर भगवंतावर सोडून द्या. तुका म्हणे घालू तयावरी भार, त्याच्यावर भार वाहून टाका तुम्ही, तो सर्व पाहते. मग मागणं वाहू संसार देवा पायी, वाहू संसार देवा पायी, वाहू संसार देवा पायी, वाहू संसार देवा पायी. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू संसार देवा पायी, वाहू संसार देवा पायी. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून हे शॉर्टकट आपलं. तुम्हाला जर मागणं कळत नसेल, कोण्या देवाला मागावं तर मागू नका, त्याच्यावर भार घाला सर्व. एका गावात एक मोळी विक्या होता आणि त्याच्या देवीचं मंदिर होतं त्या गावात. गरीब असल्या कारणानं लोक काही त्याला दर्शनाला पुढे जाऊ देत नव्हते. मग त्या कारणानं तो गावाच्या बाहेर एक मंदिर होतं देवीचं, तटी गेला आणि त्या देवीची यथाशक्ती पूजा केली आणि ते देवी झाली प्रसन्न. त्याले ते देवी प्रसन्न झाली आणि तो त्या देवीले म्हणे पहिले तो आला नाव सांग मले काय आहे तर. ते देवी म्हणे मी औदसा. औदसा देवाची पत्नी आहे बरं. भगवंत पायाला गेल ते औदशेलेच पहिल्यांदा, पण हे लक्ष्मी माता खिडकीत उभी होती आणि देवानं पाहिलं तिले. मग देव म्हणत की बा हे कोण आहे, हे म्हणत आमचीच पोरगी आहे. मग देव म्हणत मला हे नाही पसंत ते पसंत आहे, तिच्याशी करतो मी लग्न. मग ते लक्ष्मीचा बाप म्हणे ते नाही देत म्हणे, हे करा. मग देव म्हणत ते देसान तर हे करतो. देवाचीच पत्नी अवदसा. त्यावेळेस मग त्या अवदशेला त्यानं विचारलं म्हणे माते बरेच दिवस झाले म्हणे तुमचं ठाणं माल्या घरात आहे म्हणे, ती उचला म्हणे. आता जिथं अवदसा आहे तिथं लक्ष्मी नाही, जिथं लक्ष्मी आहे तिथं अवदसा नाही. आता याच्या घरातली अवदसा गेल्या, याच्या घरात कोण आला हो? लक्ष्मीचा वाद झाला. आता लक्ष्मीचा वाद झाला, यानं राजा एका वर्षातच लागे बंगला बांधला, शेती घेतली 60-70 एकर, गाड्या घोडे सारे. ते गावातले श्रीमंत लोक म्हणत का रे हा उखळलेला का आता आपल्या घरी शेण काढे आणि आता हा 4 व्हीलरमध्ये फिरून राहिला BMW, हे झालं कसं? चला म्हणून त्याला विचारू. ते सारे धन त्याच्या घरी तो पोया. दुसऱ्या दिवशी सकाळूनच त्याच्या घरी गेले. त्याला का रे उखळला, हे कसं काय झालं? तो ने बा तुम्ही मला वाटी पूजा करू देत नव्हते, मी गावाच्या बाहेर गेलो आणि त्या देवीजवळ पूजा करायला, त्या देवीची पूजा केली. हा प्रताप त्या देवीचाच आहे सारा. हे म्हणतले का आपण इतके वर्ष झाले पिढ्यानपिढ्या देवीची पूजा करू राहिलो, आपला अजूनही बजेट नाही बसून राहिला,
आणि यानं एका वर्षात बजेट लावला. या देवीच्या मंदिराला कुलूप मारा म्हणत. चला तिकडे. सारं गाव त्या देवीचं लाईटिंग गिटिंग लावून लागे ओके. त्या देवीचं चालू दररोज पूजा. आता ते अवदसास ते काय ताबडतोब प्रसन्न झाली. त्याने वरंबुरी मागा भक्तांनो काय पाहिजेत तर हे म्हणत, देवी तुझ्या आशीर्वादाने आमच्या घरी सगळंच काही आहे, फक्त तुझं वास्तव्य आमच्या घरात येऊ दे. नसती आहे की नाही आता हे घरातली लक्ष्मी काढणं नवदसा घालणं. म्हणून कोणाले मागाव हे बी शास्त्र आहे. आपला ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य विषय साई गुणवरे वस्ती देते म्हणून तो भगवंतू. आणि विशेष म्हणजे तो स्वतंत्र आहे, त्याच्याकडे उदारता पण आहे. तुझे अवतारे जाणं स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्य आयशे पवित्र वैर्याशी दिदले. विटेवर ज्याची पाऊले समाना तोची एक दान शूरदाता. अशा भगवंताकडे मागा, अशा कोणत्याही देवाकडे जाऊन मागू नका. म्हणून तुकोबाराय भगवंताकडे म्हणतात मी नाही मागत, तू म्हणत, तू मला म्हणून राहिला म्हणून मी मागतो. ते अभंगाच्या चेहरा देव वासे चित्ती, देव वासे चित्ती, देव वासे चित्ती, देव वासे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की बा मला अशाची संगती दे ज्याच्यात तुझं वास्तव्य अखंड आहे. मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझवा नाही कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती, ज्याच्या चित्तामध्ये अखंड तुझी प्रीती आहे, तुझं वास्तव्य आहे, अशाची संगती आम्हाला दे. महाराज मागणं जर कळणं नाही ना तर मूर्खपणाचं लक्षण माणसाले जन्मभर लांछन लागते. मागणं जर माणसाला कळलं नाही तर. आणि लागलं नाही का हो, लागलं. मी तुम्हाला शास्त्राचा पुरावा देतो. नामदेवराय एकदा कीर्तन करत होते. नामदेवराय कीर्तनाला उभे राहिले आणि तिकून देव पळतच आले. नामा नामा थांब, दररोज तूच कीर्तन करतो, आज मला कीर्तन करू दे. देव कीर्तनाला उभे राहिले. आता भक्त ज्यावेळेस समजा कीर्तन करतात त्यावेळेस कोणाचं महात्म्य गातात, देवाचं. आता देवानं जर समजा कीर्तन केलं तर देव कोणाचं महात्म्य गायलो, भक्ताचं. मग आता असे भक्त झाले सुरू, गाणं सुरू देवाचे. भगवंत पोहोचले लंकेपर्यंत. आता लंकेत कोण भक्त आहे, बिभीषण. सऱ्या टाळकरीने टाळच खाली ठेवून दिले. मग देवा सगळं चुकलं, तू म्हण बिभीषण शहाणा, आम्ही नाही म्हणत. म्हणसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. आपला अधिकार नाही आहे बोलायचा, पण आता प्रमाण घ्यावंच लागते. तू म्हण शहाणा, आम्ही नाही म्हणणार. ज्याचा भाऊ मेला त्याच्या भावाची इस्टेट भावालाच मिळणार आहे ना हो. मागायची काही गरज होती काय. तेवढ्यानं लांछन लागलं बिभीषण आले महामूर्खाचं. म्हणजे मागणं कळलं पाहिजेत कुठं काय मागावते. आणि तुकोबाराय म्हणतात मला अशाची संगती दे की ज्याच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे. आता अखंड वास्तव्य म्हणजे काय हो, विशेष करून
विशेष करून म्हणजे आता तुमच्याकडे पैसा आहे ना, सर्वांकडे आहे की नाही? काही ना काही आहेच ना, पैसा आहे की नाही? पण तुमचं उद्योगपतीच्या यादीत नाव आहे का? तुमच्याकडे पैसा आहे, अंबानी अदानी यायचंच नाव काऊन उद्योगपतीच्या यादीत आहे? कारण की त्यांच्याकडे विशेष रूपानं पैसा आहे, म्हणून त्यांचं नाव उद्योगपतीच्या यादीमध्ये आहे. असा विशेष रूपाने वास्तव्य असणाऱ्याच्या चित्तात अशाची संगती आम्हाला दे, तुकोबाराय म्हणतात. आता समजा अटी वाजवणारा अशीनच कोणी ना कोणी आणखी, पण अजू हा विशेष वाजवणारा आहे. ही मंडळी गाणारी अशीच आहेच, ही बी गाणारीच मंडळी आहे, पण जसं थोडं विशेष गातात ही मंडळी. ज्याच्याकडे असं विशेष रूपाने काही आहे त्याची संगती आम्हाला दे. लाकडात विस्तव आहे की नाही? पहिले ते चकमक होती आबाजी, तुम्हाला माहीत, आबाजींना माहीत असेल ते चकमक. हा पा, ही शेवटची पिढी आहे बरं आपल्या जीवनातली. आता तुम्हाला हे पिढी दिसणार नाही. आता याच्या पुढे हे धोत्रावाले माणसं हे 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 आपल्या जीवनातली शेवटची पिढी आहे. हे आता पैजामे बरमोळे हेच येणार आहे. त्याच्या पुढे धोत्रावाला माणूस आता दिसणार नाही. तुम्हाला दाखवा लागतील फोटोमध्ये हे होते ते धोत्रावाले. या लहान मुलांना, यांना आपण जपलं पाहिजेत. ही शेवटची पिढी आहे आपल्या जीवनातली. कारण की यांना शेवटची पिढी, आणखी एक विशेष करून यांना यांची जन्मतारीख माहीत नाही आहे का? माहीत? ही शेवटची पिढी आपल्या जीवनातली, म्हणून यांना जपलं पाहिजेत. हे चकमकवरून गोष्ट आली आपली. ते बट असे लोखंडाचा सागरगोटी, ते पहिले पिढ्या पेटवासाठी लोक माचिसा नव्हत्या ते वापरत होते. हा, ते अशी आता त्याच्यातही विस्तू आहे, पण त्याची क्रिया करावं लागते. आणि चुलीतला विस्तू हा विशेष आहे. अशा विशेष रूपाची ज्याच्या चित्तामध्ये विशेष रूपानं वास्तव्य आहे अशाची संगती आम्हाला दे. आता सावता महाराजांच्या जीवनातला प्रसंग. सावता महाराजांनी स्वतः विड्याने आपला छाता फाळून देवाचं रूप दाखवलंच की नाही, नामदेवरायांना आणि माऊलींना. त्यांच्या चित्तात विशेष रूपाने वास्तव्य, अशाची संगती आम्हाला दे भगवंत म्हणतात, आपल्या नाव तुकोबा म्हणतात. आता संगती फार महत्त्वाची आहे जीवनात महाराज. संगतीला एवढं महत्त्व आहे, तुमची एकदा पंगत चुकली तरी चालेल, पण संगत नाही चुकली पाहिजे. माणसाची जर संगत हुकली ना तर त्याच्या जीवनाचं वाटोळ झालंच समजा. म्हणून संगतीला फार महत्त्व आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगात तर दृष्टांत दिला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, हिरा जो भंगला, हिरा जो भंगला. कुसंगे नाडीला साधू तैसा, कुसंगे नाडीला साधू तैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, 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 हिरा जो भंगला. भंगला. असे बरेच हिरे आहेत महाराज की जे संध्याकाळच्या टायमाला ढेकणाच्या संगतीत जातात की तुमच्या गावात काही आहेत का हिरे असे? काही तुमच्या गावात नसतील मग अंदाजानं, जे संध्याकाळच्या वेळेला ढेकणाच्या संगतीत जातात धाब्यावर. असे हिरे तुमच्या गावात नसतील.
आमच्याकडचं सांगतो. महाराज एक हिरा तर असा भेटला मले, गेला तो म्हणजे ढाब्याहून लूट लागला की नाही. थंडीचे दिवस होते, त्याच्याकडे जॅकेट होतं. ते जॅकेट घेतलं आणि उलटं घातलं, मागून गुंड्या लावल्या ते चैन. निघला गाडी सुसाट वेगानं पिटाला. जे गाडी पिटाला निघला, एका निंबाच्या झाडाला जे धडकला की नाही, जाग्यावरच पडला. आमच्या विष्णुबासारखे सद्ग्रस्त माणसं तिकडून येऊन राहिले ते. त्याईनं तो पाहिला, म्हणत गड्या काही ॲक्सिडेंट झाला गड्याचा, भयानक. एवढा भयानक ॲक्सिडेंट झाला की याचं डायरेक्ट मुंडकंच कळलं. त्या गुंड्या उलट्या लावल्या होत्या त्यानं, मुंडकंच कळलं म्हणा. आता विष्णुबा त्यांचा स्वभाव मुळातच प्रेमळ आहे. त्याला वाटलं बा आता याला इथून दवाखान्यात न्या, डॉक्टर तिथं त्याची ट्रीटमेंट करतील, त्यापेक्षा आपणच अटी करू. हे जे मुंडकं कळलं हे ताजं ताजं आपण कलून घेऊ, सरकं करून घेऊ. यायनं धरलं ते मुंडकन, कलवलं घरकन. त्याची चुकी नाही त्याच्यात काही, विष्णुबाची चुकी आहे का त्यात? त्या हिऱ्याची चुकी आहे. तो हिरा तिकडून निघला काळजी न असा. असे हिरे खरोखर जीवनामध्ये तुम्हाला संगत फार महत्त्वाची आहे. संगत जर तुमच्या जीवनात चुकली ना तर तुमच्या जीवनाचं वाटोळ होणार म्हणजे होणार. म्हणून माणसाने जीवनात संगत नाही चुकू दिली पाहिजे. हो, भगवंतानं आपल्याला एवढं मोठं शरीर दिलं, आई वडील दिले. आई वडिलांची अवकात नसताना चांगल्या आपल्या मुलाला चांगली संगत लागावी याकरता चांगल्या सोसायटीमध्ये घर घेतात की नाही आबाजी? अवकात नसताना इकडला पैसा आणतात, तिकडला पैसा आणतात, तिकडला पैसा आणतात, तरी बी चांगल्या सोसायटीमध्ये घर घेतात. पण हे मुलं मायबापाला विचारत नाही. तू आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने. औरत का बहुमान, औरत का बहुमान, औरत का बहुमान, आई रे, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान, बेईमान दुनिया, आई रे. महाराज, हे मुलं आपल्या वडिलांना मायबापांना विचारायला तयार नाहीत. आणि मायबाप जे हित मुलांचं करू शकतात या काळात ते कोणीच करू नाही शकत. कारण मुलगा असाला जन्माला आला पाहिजे, वडिलांचं नाव बुडवणारा जन्माला आला पाहिजे. आबाजी,
तुम्हाला हे शब्द जरा कठीण वाटत असतील माझे, पण मी तुम्हाला पटवून देतो. वडिलांचं नाव बुडवणे का आले म्हणतात, तर वडिलांचं नाव बुडवणारा आला पाहिजे जन्माला. म्हणजे वडील या मुलाच्या नावानं ओळखल्या जायला पाहिजेत, याला म्हणतात वडिलांचं नाव बुडवणे. विष्णुभाऊ, याला म्हणतात वडिलांचं नाव बुडवणे, की वडील मुलाच्या नावानं ओळखल्या गेले पाहिजेत, बाप नाही मुलाच्या नावानं ओळखल्या गेला पाहिजेत. किंवा आज समजा हा विष्णुबाचा मुलगा आहे असं नाही म्हणायचं, विष्णुबा याचे वडील आहेत, हे महत्त्व वाढवणे म्हणतात. याला म्हणतात माझ्या वडिलांची मिरास शिका देवा, म्हणजे वडिलांसोबतच परमार्थ चालू करणे, याला बुडवणे म्हणतात. आता पटलं तुम्हाला? तुम्ही सुरुवातीला हसले की बा वडिलांचं नाव बुडवायला सांगतात महाराज, हे काय बोलून राहिले. म्हणून मायबाप जे वडिलांचं हित आपल्या मुलांचं हित करतील ते कोणीच नाही करू शकत. लेकुराचे हित, लेकुराचे हित, हो लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, हो लेकुराचे हित, लेकुराचे हित, माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. बाबांनो, पंढरपूरचा विठोबा हा काय कोण्या कीर्तनकारानं उभा नाही केला, कोण्या भजनानं नाही उभा केला. तो जर तिथं उभा राहिला असेल ना तर फक्त मायबापाच्या सेवेकरता उभा राहिला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळावनी झाला येता, आणि आपण मायबापांनाच लाता मारतो. हो, किती कठीण परिस्थिती आहे. ओ माऊली सांगतात सगळ्या तीर्थांचे धुरे मायबापाच्या चरणात आहेत. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया शेवीची कीर शरीरे लोन कीजे. सर्व तीर्थांचे धुरे मायबापांच्या चरणात आहेत. तुका म्हणे मायबापेन अवघी देवाची स्वरूपे. त्या देवाला प्रत्येक घरात जाता येत नव्हतं, म्हणून त्यानं मायबाप निर्माण केले, आणि मायबापाच्या रूपानं तो प्रत्येक घरात आहे. आणि हे मुलं त्या मायबापाला विचारत नाही. किती कठीण परिस्थिती आहे. सर्व तीर्थ म्हणजे इथेच काशी, इथेच ईश्वरा, अथांग आई प्रेमळ सागर, माया ममता उदंड देते, नाही जीवाला घोर माऊली देवाहुनी थोर, माऊली देवाहुनी थोर, माऊली देवाहुनी थोर, माऊली देवाहुनी थोर. त्या मुलांना विचारा तुम्ही, ज्यांच्या जीवनातून त्यांचे आईवडील निघून गेले, त्यांना विचारा आईबापाचं प्रेम काय असते ते. या महिला मंडळींना विचारा तुम्ही, यांच्या जीवनातून जर आईवडील निघून गेले ना तर यांच्याकरता माहेर मुकल्या जाते महाराज. ओ किती माय बाप कष्ट घेतात त्या महिलांकरता. साबण काही देण्याची वस्तू आहे करायचे, साबण ते यांच्या थैलीत टाकून देतात. हो,
लसण देण्याची वस्तू आहे का लसण, ते सुद्धा यायच्या थैलीत टाकून देते आई. आणि आई वडील गेल्यानंतर जे दुःख यांच्या जीवनात येते ना ते कोणाचेच येत नाही. एकदा का जीवनातून आई वडील वजा झाले ना परत येत नाहीत ते जीवनात. म्हणून आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं कर्तव्य आहे आणि मुलांनी ते केलं पाहिजे. मुलांकरता जीवनात पर्वकाळ असतो आई वडील जाण्याच्या दिवशी. मनुष्याशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंत्यकाळ धर्माची वेळ अति पवित्र. म्हणून अंत्यकाळात सुद्धा मुलांनी वडिलांची सेवा केली पाहिजे 13 दिवस. आपल्या धर्मशास्त्रामध्ये हे सर्व विधी सांगितलेले आहेत, त्या आपण मुलांनी पार पाडल्या पाहिजेत. म्हणून आईवडिलांची सेवा जीवनात फार महत्त्वाची आहे आणि ती सर्वांनी केली पाहिजे. महाराज या मुलांना आपल्या वडिलांची चिंता कमी पण जगाची चिंता जास्ती. यांना ऐश्वर्या रायच्या लग्नाची काळजी होती पण स्वतःच्या बहिणीच्या लग्नाची काळजी नाही. तुम्ही एखाद्या मुलाला एखाद्या महिलेला फेसबुकवर फक्त एक कमेंट टाकू द्या, एक पोस्ट करू द्या की मला खोकला आला. पहा त्या महिलेला किती कमेंट जातात. बाई हा काळा घ्या, बाई ती बाम लावा, बाई हे गोळी घ्या. आणि स्वतःचे मायबाप घरात खोकलून खोकलून मरतात, त्यांना एक गोळी आणत नाहीत. हा एवढी जगाची चिंता आहे. आणि मायबाप या मुलांना कळणंच अवघड आहे महाराज. मोरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कुणा कधी डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामधी हसू जरी कणावा कळा. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघडाय गळ्या उमगाया बापर, उमगाया बापर. या मुलांना मायबाप कळतच नाहीत महाराज. एक मुलगा तर त्याच्या वडिलांना कंटाळून घर सोडून निघून गेला. घर सोडून निघून गेला तो आणि तिकडेच नोकरी करून आणि तिकडेच पोट भरू गेला. तो इंटरव्ह्यू देण्याकरता एका कंपनीत. तिथं गेल्यानंतर तो जाताबरोबर त्याला एक झाडाची भरणी दिसली पडलेली. ती भरणी उचलून त्यानं बाजूला ठेवली. नंतर तो आतमध्ये गेला. तो विनाकारण एक फॅन चालू होता, ते फॅनचं बटन बंद केलं त्यानं. आतमध्ये गेला, लाईट चालू होता विनाकारण एक, तो बंद केला. त्याचा नंबर आला. तो इंटरव्ह्यू देण्याकरता साहेबांसमोर गेला. तिथं त्याची मुलाखत घेतली आणि त्याला सांगितलं की जा तुझी नोकरी झाली पक्की. तो साहेब तुम्ही माझी मुलाखत नाही घेतली, काही नाही, माझी नोकरी डायरेक्ट पक्की. ते साहेब त्याला म्हणत, बाळा आम्हाला या कंपनीची काळजी घेणारा माणूस पाहिजे, या कंपनीचं वाटोळं करणारा नाही पाहिजे. आणि आम्ही तुला त्या CCTV कॅमेऱ्यातून पाहिलं, तू येताबरोबर एक भरणी पडलेली होती, ती भरणी बाजूला उचलून ठेवली. विनाकारण एक फॅन चालू होता, त्याचं बटन बंद केलं. लाईट चालू होता, त्याचं बटन बंद केलं. असा काळजी घेणारा माणूस आम्हाला पाहिजे. तो मुलगा तिथून डायरेक्ट घरी गेला. रागराग आला होता तो. जाताबरोबर त्यानं त्याच्या वडिलांना मिठीच मारली आणि त्यांच्या चरणावर मुंडकं ठेवून ढसा ढसा लढायला लागला. म्हणे बाबा तुम्ही माझ्यावर संस्कार टाकत होते, मला कळले नाही. तुम्ही मला सांगत होते बाळा ही वस्तू अशी नसते, इथं ठेव. हा विनाकारण फॅन चालू आहे घरात, याचं बटन बंद कर. हे TV विनाकारण चालू आहे, हे बंद कर. ते संस्कार तुमचे मला आता तिथं कंपनीत कामा पडले. तुमच्यामुळे मला नोकरी लागली, माझ्या शिक्षणामुळे नाही लागली, तुमच्या संस्कारामुळे लागली. म्हणून या मुलांना आईवडील कळत नाही. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजवली त्याने काया काया, झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया.
थोरी आई बापाला झिजवली त्याने काया काया झिजवली तुझ्या शिरावर धरले सुखाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया म्हणून जीवनात मायबाप जेवढे कष्ट घेतील आपल्याकरता तेवढं कोणी घेत नाही. किती कष्ट करून ते आपल्याकरता आपल्या मुलाला चांगली संगती लागावी याकरता चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेतात. महाराज त्याकरता जीवनात संगत फार महत्वाची आहे तुमच्या जीवनात. म्हणून तुकोबाराय भगवंताकडे संगती मागतात जीवनात. आता या अभंगाचा असा आहे की बा देव वशे चित्ती त्याची घडावी विसंगती. एखाद्या वेळेस म्हणता म्हणता काय होऊन जाते, घडावी विसंगती. विसंगती, संगती आणि विसंगती मध्ये फार मोठा फरक आहे. विसंगती जर जीवनात आली तर वाटोळच होते माणसाचं. स्त्रीच्या आणि मिस्त्रीच्या नांदालेच लागायचं. विसंगतीवर सांगतो मी तुम्हाला. स्त्रीच्या नांदाला लागलं की घराचं वाटोळं झालं आणि मिस्त्रीच्या नांदाला लागलं तरी घराचं वाटोळं, तुमचा नकाशा बिघडलाच घराचा समजा. म्हणून स्त्रीच्या आणि मिस्त्रीच्या नांदाला लागू. एक बाई एवढी खट्याळ भेटली एका माणसाले, विसंगतीवर बोलून आलो. संगतीवर बोललो आपण, आता विसंगतीवर बोलू. एवढी खट्याळ भेटली, काही सांगितलं की उलटच करे, काही सांगा उलटच. त्याला मग आमचे विष्णुभाऊ सारखे चांगले सद्ग्रस्त भेटले. तर काय विष्णुभाऊ राजा कठीण काम आहे म्हणून, काही सांगितलं की उलटच करते आणि सारखं काहीच नाही. पण सांगा म्हणे आता पितरपाठ जवळ आला म्हणे, काय करा, एक काम कर म्हणे, उलट सांगून पाय. जमलं नाही दुसरी. हे आता नाही चालत बोलणं बाप आहे. दुसरी एकच भेटून नाही राहील, तो दुसरी. पण पाहतो बा करून गेला तो. म्हणे बा पितरपाठ येऊन राहिला, आपल्या बुड्याचे पित्र यावर्षी घालायचे नाही. ते म्हणे घालायचे नाही, घालायचे. याला वाटलं जमलं म्हणा, काही हरकत नाही म्हणे, घालतं तर घाल पण नीरा बेसन भाकरचे घाल. बेसन भाकर पंचपक्वान्नाचा स्वयंपाक करीन म्हणे, काही हरकत नाही. पंचपक्वान्नाचा पण फक्त घरात एक पानापुरतच कर, नाही तर करशील 50-50 जणांसारखा. त्याने पानापुरता 100 लोकांसारखं करी म्हणे. 100 लोकांना बोलायला म्हणे त्या दिवशी जेवायला. याला वाटलं जमलं, काही हरकत नाही म्हणे. 100 लोकांचा तर 100 लोकांचा, पण ते पान म्हणे जे आहे पित्राचं ते नदीवर न्यायचं नाही, ते नालीत टाकून द्यायचं. ते नालीत गंगेवर नेईन म्हणे. त्याने काही हरकत नाही, नदीवर तर गंगेवर तर गंगेवर, पण मंदात जाऊ नको, काठावरच टाकून दे जो. हे म्हणे मंदात जाईल, जशी मंदात गेली तशीच गेली, अजूनही आली नाही. तो नाही काही अजून आली नाही, हा गेला पाहायला. ते गेली, त्याला सांगितलं तुझी बायको गेली वाहून. मग नदी वाही इकडे पश्चिमेकडे आणि तो गेला पूर्वेकडे पाहायला. तिकडे विष्णुभाऊ भेटलेच. का रे कुकडे, म्हणे बा तुम्ही ते सांगितलं ते सारं तर सारखं झालं, पण ते उलटी ऐकणारी होती, ते आता इकडे गेली ना रे वायात उलटी. याला म्हणतात विसंगती जीवनात. हे विसंगती जीवनात आली अशी की पती बुळविती, आपणही बुळती, दोन्ही कुळण येते अधप्पाता. पतीचंही घर नरकात आणि बापाचंही घर नरकात. म्हणून जीवनात अशी विसंगती कामाची. माणसाला संगतीच लाभली पाहिजे जीवनात. संगती माणसाच्या जीवनाचं चांगलंही करते. तुमच्या चांगल्याची जर माणसाला साधूची जर संगती घडली ना, तुमचा परमार्थही चांगला होते आणि प्रपंचही चांगला होते. महाराज एक माणूस साधूकडे गेला. त्या साधूले म्हणे
महाराज काही करा, मला बायको मेली पाहिजे. साधू महाराज म्हटले का हे तर काही झाली, असं गिऱ्हाईक पहिल्यांदा झालं आपल्याकडे. म्हणे बा काही हरकत नाही, पण एक संकल्प सोड म्हणे बा तू इथं. मग म्हणे किती रुपयाचा? म्हणे सोड तू विचार. म्हणे बा या 5-10 हजाराची. 5-10 हजार म्हणे, कमीत कमी 10 लाखाचा संकल्प सोड म्हणे. तू देऊ नको 1 रुपया, 1 रुपया द्यायचा नाही म्हणणं यातून, पण कमीत कमी 10 लाख देतो असं तर म्हण. तो काही हरकत नाही, 10 लाख तर 10 लाख दिले. 10 लाख सोडला संकल्प. महाराजनं दिलं त्याला, थोडंसं काही क्रियापाने केली. तो घरी गेला, डबल वापिस गेला 4-8 दिवसानं. म्हणे महाराज ते जमलं नाही, ते तर जास्ती चिडचिड करायला लागली म्हणे आता. तो म्हणे बर एक काम कर म्हणे, तू तुझ्या लक्ष्मीले 10 लाखाचे सोनं घेऊन जा. 10 लाखाचं सोनं मरते ना म्हणे, ते तिला 10 लाखाचं सोनं काय नाही. अरे ते मेली तुझ्याच घरात राहते ना, घेऊन तर जा 10 लाखाचं. काही हरकत नाही बा, तुम्ही म्हणतात 10 लाखाचं. या नेलं 10 लाखाचं सोनं. आता या महिला मंडळांचं आवडीचं म्हणजे सोनं म्हटलं म्हणजे जीव की प्राणच आहे. त्या बाईनं ते 10 लाखाचं सोनं पाहिलं राजा. ती बाई एवढी खुश झाली हो, काहीची काही. ते म्हणे लेकाचं आपण किती म्हणे अभागा, आपल्या नवऱ्याला आपण किती त्रास दिला, त्याला खायला दिलं नाही वेळेवर, चहा दिला नाही, पाणी दिलं नाही, सारं म्हणे. आता म्हणे असं नाही करायला. सकाळीच उठली 4ले, स्वयंपाक पाणी, डबा पाणी ओके करून लागे, चहा लागे, डायरेक्ट बेटी जाग्यावरच चहा. दोन लेकाचा सूर्य कुकून निघला आज, जाग्यावर चहा. त्या बाईनं एवढी सेवा केली महाराज त्याची, भयानक. मग तो महाराजकडे गेला. म्हणे महाराज काही करा म्हणे, हे मेले नाही पाहिजे म्हणे. आता राजा माझी सेवा करून राहिली म्हणते. मला आज लोक म्हणे सकाळी चहा, एवढ्या सकाळी डबा मी पाहिला नाही, पण ती एवढी सेवा करायला लागली म्हणे. ते जराशी खोकल खाकल करायला लागली. त्याला वाटलं हे जाते आता. तो पळतच निघला सकाळी महाराजकडे. म्हणे महाराज हे गेली ना पाहिजे, काही करा म्हणे. महाराज म्हणत गळ्या गेली ना पाहिजे, काही हरकत नाही, पण मग तुनं जो 10 लाखाचा संकल्प सोडेला आहे की नाही मंदिराकरता, ते 10 लाख दे म्हणे. महाराज म्हणे ते मंदिर बांधायचं आहे आपल्याला. तो आणा तो 10 मी 15 देतो, पण ते मंदिर बांधून घ्या. म्हणजे संताच्या संगतीत गेल्यानंतर त्याचा परमार्थही चांगला झाला 10 लाख देऊन, आणि त्याची पत्नीविषयी त्याची भावना होती खराब, ते पण चांगली झाली. म्हणजे संसार पण चांगला झाला. म्हणून संताची संगती फार महत्वाची आहे. म्हणून तुकोबाराय संताची संगती मागतात. आणि तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात मला हेच आवडते, दुसऱ्या चरणात माझ्या मनाला याच्या व्यतिरिक्त काहीच आवडत नाही, ऐशी आवडते मला. तुला जर माझी इच्छा पाहिजे असेल तर हे पुरव, संताची संगती दे. आता संत म्हणाव तरी कुणाला, प्रश्न अटी आला आणखी परत दुसरा. आता या जगात
संत म्हणावं कुणाला, साधा आपल्याला कीर्तनकार कळत नाही. आम्ही कीर्तनाला गेलो MP. आमच्या गावाचे एक महाराज आहेत, किसन महाराज ढगे म्हणून, ते आणि मी ST स्टँडवर गेलो. तिथं ते महाराज पुढे गेले, ते निघून एक पोरगा आला घ्यायला. मग त्यानं विचारलं, का हो तुम्ही महाराज का? तो बाने हो महाराजच. गेला तो त्या बॉल घेऊन. मी बसलो फाट्यावरच. घरी गेले ते गावात कीर्तनाची वेळ झाली. त्यानं का महाराज कुठं आहेत? त्यानं रामदास भाऊच्या घरी. ते तिथं गेले पाहायला, त्यानं तिथं महाराज नाहीत. महाराज कुठं आहेत? कृष्णा आमच्या त्या महाराजला विचारत, का हो तुम्ही महाराज आ का? तो नाही हो मी महाराज नाही तर मग मी का भैया का म्हणे. काय राजा म्हणे आजचे कीर्तनकार महाराज. साधा आपल्याला कीर्तनकार नाही कळत, आपल्याला महाराज कधी कळतील. आबाजी आपण कपडे किती दिवसाचे घालतो, कपड्यातलं तरी कळते का आपल्याला काही? साधं कपड्यातलं आपल्याला कळत नाही, महाराज कधी कळतील. म्हणून संत जीवनात कळणं फार महत्त्वाचं आहे. कारण की मोठ्या मोठ्यांना चांगल्या चांगल्यांना संत कळले नाहीत महाराज. नामदेव राय कीर्तन करण्याकरता औढ्याला गेले. औढ्यानातला नागनाथला कीर्तन करण्याकरता गेले असताना तिथल्या बडव्यांनी त्यांना मंदिराच्या समोर कीर्तन करू नाही दिलं. आता कीर्तन मंदिरात नाही करायचं तर कुठं करायचं? नामदेवरायांनी तिथलं कीर्तन तिथं त्यांनी करू नाही दिलं. त्यावेळेस नामदेवराव पाठीमागे गेले आणि तिथं कीर्तन केलं. तिथं एक चमत्कार झाला. देऊळ घेऊन नागेशा फिरला, अपमान तो झाला हरिभक्ताचा. नामदेवरायांचं प्रमाण आहे. नागनाथांनी देऊळ फिरवलं, समोरून कीर्तन केलं. आता बडवे हे शास्त्र जाणत नव्हते का? त्यांना संत ओळखू नाहीत आले. आपल्याला कुठून संत कळतील? म्हणून संत कळणे फार जीवनात मोठं महत्त्वाचं आहे. आणि एकदा का त्या संतांची आपल्याला भेटी झाली तर जीवनात त्याची ताटातूट होऊ नका देऊ. तिसऱ्या चरणी हरिजनास भेटी हो, हरिजनास भेटी हरिजनाची भेटी, हरिजनाची भेटी. नव अंग संग, नव अंग संग, नव अंग संग तुटी, नव अंग संग, नव अंग संग, नव अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. एकदा का त्यांची भेटी आपल्या जीवनात झाली तर त्याची ताटातूट होऊ नका देऊ महाराज म्हणतात. आपले पूर्वज काय एवढे गुणाचे होते का राजा? किती त्रास दिला संताईले. गजानन महाराजले काठीनं मारलं. हे पूर्वज जर आपले त्याच्या संगतीत गेले नसते, आज नरहरी महाराजांच्या संगतीत जर आपले पूर्वज समजा गेले नसते तर हे आज कुठे असते? यांना परमार्थ कळला तरी असता का? महाराज मी स्वतःला म्हणजे थोडं भाग्यवान समजतो की माझ्या जीवनात मी नरहरी महाराजांचं एक कीर्तन ऐकलं. कुंभेफळला म्हणजे तिथं आमचे मावशे राहतात, मिरगे महाराज, मिरगे महादेव मिरगे म्हणून. माझ्या वडिलांसोबत मी लहान होतो, असा 7-8 वर्षाचा. तो मला कळते चांगलं की महाराजांचं कीर्तन मी ऐकलं माझ्या जीवनात. म्हणजे माझ्या जीवनावर जो हा परिणाम आहे हा संत संगतीचाच परिणाम आहे. मी काही मोठा कीर्तनकार नाही, हा तुमच्यातलाच आहे. ही सर्व या संत मंडळीची कृपा आहे माझ्यावर झालेली. त्यावेळेस मी त्यांचं कीर्तन तिथं शेतात ऐकलं होतं आमच्या मावशाच्या. तेव्हापासून मी या मार्गात लागेला. म्हणजे ही जे इथं उभं राहण्याचं जे फळ मला मिळालं ना, हा माझा ठेवा आहे इथं त्यांच्या आश्रमात कीर्तन करण्याचा. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. माझ्या वडिलांनी मला तिथं नेलं, त्यांची संगत तिथं घडली मला. माझ्या जीवनातलं समजा ते मी पहिलंच कीर्तन ऐकलं होतं त्याच. ही संताच्या संगतीचा परिणाम आहे हा. म्हणून
संगत फार महत्वाची आहे आणि माणसाच्या जीवनाचं भलं जर होत असेल तर संताच्या संगतीत होत असेल शेवटच्या चरणात. तुका म्हणे जीने 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 भले संत संगस्थाने भले संत संगस्थाने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना भले संत संगष्टाने भले संत संगष्टाने ऐसे आवडते मना ऐसे आवडते विवा पूर्वा विवासना देवा पूर्वा विवासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात बोते
गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते नरहरी बाबा नमो नमः श्री नरहरी बाबा नमो नमः जय नरहरी बाबा नमो नमः श्री नरहरी बाबा नमो नमः ओम नरहरि बाबा नमो नमः श्री नरहरि बाबा नमो नमः जय नरहरि बाबा नमो नमः गुरु नरहरि बाबा नमो नमः ओम नरहरि बाबा नमो नमः जय नरहरि बाबा नमो नमः जय नरहरि बाबा नमो नमः गुरु नरहरि बाबा नमो नमः ओम नरहरि बाबा नमो नमः श्री नरहरि बाबा नमो नमः जय नरहरि बाबा नमो नमः गुरु नरहरि बाबा नमो नमः ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक समर्थ सद्गुरु श्री हरि बाबा की जय। हरिभक्तपरायण कैलासजी महाराज धर्माडी यांच्याकडून मला फोन आला की महाराज तुमचा दिवस घाल्याचा आहे, कोणता घालू? मी आतलं दावा सोडून कोणताही घाला. महाराजांनी मला फोन केला आणि तुमच्या मायबापांची सेवा मला घडली. खरोखर मी कृतकृत्य झालो. करवली तैशी केली कटकट वाकोडी का नीट देव जाणे. विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमापराध महाराजा तुम्ही नाही ओळखिला अधिकार व्यापुला क्षमापराध महाराजा तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा पायापैकी करा क्षमापराध महाराजा तुम्ही सिद्ध ज्ञान